नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एका अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच दुःखद कालखंडावर बोलणार आहोत. हो, म्हणजे त्यांच्या अखेरच्या दिवसांबद्दल. अगदी. आपल्याकडे काही साधनं आहेत. जेधे शकावली आहे, कवी कलशांबद्दल थोडी माहिती, महाराजांच्या अटकेवरचा एक लेख, पन्हाळ्याबद्दल आणि त्यांच्या नजरकैदेबद्दलही काही तपशील आहेत. बरोबर. आणि या सगळ्यांच्या मदतीने आपण संभाजी महाराजांची अटक आणि त्यानंतर काय घडलं याचा माग काढण्याचा प्रयत्न करू. हो, आणि जेधे शकावली आपल्याला यात मदत करेल नाही का? म्हणजे एक काळाचं भान ठरवायला. नक्कीच. 1618 ते 1697 या काळात काय घडलं याची ती एक विश्वसनीय नोंद आहे. त्यामुळे घटनांचा क्रम लावायला खूप मदत होते. मग सुरुवातच करूया जेधे शकावलीपासून. काय आहे नक्की आणि एवढं महत्त्व का दिलं जातं? ही आहे ना, पुण्याच्या जवळ कारी म्हणून गाव आहे. तिथले जेधे देशमुख होते. अच्छा. तर त्यांच्या कुटुंबाने 1618 पासून ते 1697 पर्यंत म्हणजे जवळपास 80 वर्ष मोडी लिपीत ही नोंद ठेवली आहे. अरे वा. हो, म्हणजे मराठ्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात काय काय राजकीय घडामोडी झाल्या हे समजायला हे खूप महत्त्वाचं साधन आहे. लोकमान्य टिळकांनी सुद्धा याचं संपादन केलं होतं. बरं. आपल्या आजच्या चर्चेसाठी यात महत्त्वाचं म्हणजे 1680 मध्ये शिवाजी महाराजांचं निधन, त्याच वर्षी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, आणि 1681 मध्ये त्यांनी बंडखोर अकबराला आश्रय दिला. या सगळ्या नोंदी आहेत यात. म्हणजे ही शकावली आपल्याला त्या काळात घेऊन जाते थेट. पण संभाजी महाराजांची कारकीर्द काही म्हणजे तशी सोपी नव्हती सुरुवातीपासूनच, बरोबर? अजिबात नाही. आव्हानं खूप होती. 1683च्या पोर्तुगीजांशी झालेल्या संघर्षाची नोंद तर शकावलीत आहेच, पण त्याआधी पण म्हणजे 1678-19च्या आसपास त्यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवल्याचा उल्लेख मिळतो नाही का, औरंगजेबाशी पत्रव्यवहार केल्याच्या संशयावरून. हो, तो एक भाग आहे. आणि त्याबरोबरच बाहेरून औरंगजेबाचा दबाव वाढत होता, साधनांची कमतरता होती. आणि मग 1687 मध्ये वाईजवळच्या लढाईत हंबीरराव मोहितेंसारखा मोठा सेनापती गेला. हो, तो खूप मोठा धक्का होता स्वराज्यासाठी. अगदी. म्हणजे परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती महाराजांसाठी. आणि अशा कठीण काळात कवी कलश ते फक्त मित्र नव्हते, तर सल्लागार आणि प्रशासक म्हणूनही खूप महत्वाचे होते नाही का? बरोबर. मूळचे उन्नावचे कनौज ब्राह्मण. संभाजी महाराजांनी त्यांना छंदोगामात्य अशी पदवी दिली होती. अच्छा. म्हणजे कवींचा शिरोमणी. छंदोगामात्य. हो, पण ते फक्त कवी नव्हते, तर प्रशासनातही होते आणि लढवय्येही होते. पण मग काय झालं, नोव्हेंबर 1688 मध्ये त्यांचा शिर्क्यांशी संघर्ष झाला आणि त्यांना विशाळगडावर आश्रय घ्यावा लागला. आणि इथूनच पुढे गोष्टी आणखी बिघडल्या असं दिसतंय. हो, कारण शिर्के घराणं महाराजांच्या विरोधात गेलं. हो. आणि याच वैरभावातून त्यांनी महाराजांच्या हालचालींची माहिती मुघलांना पुरवली. म्हणजे कोल्हापूरचा जो मुघल सुभेदार होता शेख निजाम, त्याला. अच्छा, म्हणजे आतूनच फितुरी झाली. साधारण तसंच दिसतंय. महाराज आधी संगमेश्वराजवळ शिर्क्यांचा पराभव करतात, मग विशाळगडावर जाऊन कवी कलशांना भेटतात. आणि मग पुढे जानेवारी 1689 मध्ये ते अगदी मोजक्या सैनिकांसोबत विशाळगडाहून आंब्या घाटातून रायगडाकडे निघाले होते. वाटात संगमेश्वरला थांबले. आणि हीच संधी साधली गेली. बरोबर. शिर्क्यांनी दिलेल्या बातमीवरून शेख निजामने 1 फेब्रुवारी 1689 अचानक हल्ला केला संगमेश्वरवर. जेधे शकावलीत ही तारीख 1 फेब्रुवारी 1689 नोंदवलेली आहे. या हल्ल्यात मालोजी घोरपडे नावाच्या सरदाराने प्राणी दिले असं वाचलंय. स्वामीनिष्ठ दाखवली त्यांनी. हो, पण दुर्दैवाने संभाजी महाराज आणि कवी कलश दोघांनाही कैद करण्यात आलं. या सगळ्या घटनाक्रमात पन्हाळागडाचाही उल्लेख येतो. त्याचं काय महत्त्व आहे? पन्हाळा किल्ला तसा खूप महत्त्वाचा आहे मराठ्यांच्या इतिहासात. शिवाजी महाराजांनी सिद्धी-जोहरच्या वेढ्यातून तिथूनच सुटका करून घेतली होती. हो, ती पावनखिंडीची लढाई. अगदी. नंतर संभाजी महाराजांची नजरकैदही तिथे झाली काही काळ. आणि पुढे जाऊन ताराराणींचं मुख्यालय म्हणूनही पन्हाळ्याने भूमिका बजावली. आणि तो राजदिंडी बुरुज म्हणतात जिथून महाराज निसटले, तो अजूनही आहे तिथे. हो, तो मार्ग अजूनही दाखवतात. म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आहे तो गड. खरंय. आता पुन्हा अटकेकडे येऊया. महाराज आणि कवी कलशांना औरंगजेबासमोर नेण्यात आलं. हो, आणि असं म्हणतात की त्यावेळी कवी कलशांनी एक कविता म्हटली, निर्भीडपणे. काय होतं त्यात? त्यात त्यांनी संभाजी महाराजांची तुलना हनुमानाशी आणि औरंगजेबाची रावणाशी केली होती. अरे बापरे, धाडसच म्हणायला हवं. साहजिकच. औरंगजेब भयंकर चिडला आणि त्याने त्यांची जीभ कापायचा हुकूम दिला. किती क्रूरपणा.
दोघांचाही नंतर जवळपास 40 दिवस अतोनात छळ करण्यात आला, पण दोघांनीही आपली निष्ठा सोडली नाही, धर्मांतर केलं नाही. आणि शेवटी 11 मार्च 1689 रोजी जेधे शकावलीनुसार फाल्गुन वद्य अमावस्या शके 1610 येते ती तारीख, तुळापूर येथे भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर दोघांचाही शिरच्छेद करण्यात आला. अंगावर काटा येतो हे ऐकून. कवी कलशांची स्वामनिष्ठा खरंच इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे. एका बलिदानाचं प्रतीक बनली ती निष्ठा. अगदी संभाजी महाराजांची अटक ही काही एकाएकी झालेली घटना नव्हती. अंतर्गत कलह होते, शत्रूचा प्रचंड दबाव होता आणि त्यात विश्वासघात. या सगळ्याचा तो एक दुःखद परिणाम होता. आणि एक कवी कलशांसारख्या निष्ठावान साथीदाराचं बलिदान, तोही याच इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. यातून हेच पुन्हा पुन्हा समोर येतं की इतिहास समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा, वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की जर हाच सगळा घटनाक्रम आपण फक्त मुघल इतिहासकारांच्या नजरेतून पाहिला असता तर त्याचं चित्र किती वेगळं दिसलं असतं, नाही का? नेमका हाच मुद्दा. प्रत्येक साधनामध्ये लिहिणाऱ्याचा दृष्टिकोन कळत नकळत उतरतोच, थोडा पक्षपातीपणा असू शकतो. म्हणूनच जेधे शकावलीसारख्या स्थानिक समकालीन नोंदी आपल्याला वास्तवाच्या अधिक जवळ घेऊन जातात असं वाटतं. त्यांचं मोल खरंच खूप आहे.